आज आपण सर्वजण PCPDND कायद्याअंतर्गत खऱ्या अर्थानं गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र अर्थातच लिंग निवडीस प्रतिबंध कायदा जो आहे याबद्दल विशेषतः श्रीरामपूर तालुक्यामध्ये जनजागृती करण्यासाठी जनजागृतीपर कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। श्रीरामपूर तालुक्याचे सन्माननीय आमदार हेमंतजी ओगले साहेब यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न मांडल्याप्रमाणे विशेष जनजागृती कार्यशाळेचं आयोजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या श्रीरामपूर तालुक्यातले जे विशेष 14 गावं आहेत की ज्या ठिकाणी मुलींचा जन्मदर या ठिकाणी कमी आहे त्या गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि विशेषतः ओव्हरऑल सगळ्या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा याबद्दलची जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन आपण केलं। या कार्यशाळेसाठी काही सरपंच उपस्थित आहेत, काही ग्रामविकास अधिकारी उपस्थित आहेत, आरोग्य विभागाचे आमचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत, विशेषतः मोठ्या संख्येनं आमच्या आशा स्वयंसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आणि यानंतर लगेचच आपण या कार्यक्रमाची सुरुवात खरं तर या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, आजच्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री जन्माचं स्वागत करा या प्रेरणादायी चळवळीच्या प्रवर्तक ज्येष्ठ समाजसेविका आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरिया यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच प्रमुख मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करणार आहे। आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये या कार्यशाळेचा उद्देश विशेषतः असा आहे की या विज्ञानाच्या प्रगतीच्या खऱ्या अर्थानं उपयोग मानवाच्या कल्याणासाठी व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी प्रामुख्याने असते, परंतु त्याच विज्ञानाचा गैरवापर करून आजही अजून जन्माला न आलेल्या मुलींचं अस्तित्व या ठिकाणी आपल्या समाजामध्ये नाकारलं जात आहे आणि म्हणून ही तर गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक अशी आहे। आणि याच पार्श्वभूमीवर लिंग निवडीस आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थानं PCPDND कायदा या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे। पण केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नाही तर समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवण्याची खरी ही लढाई आहे आणि म्हणून या कार्यशाळेतून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन हा बदल करण्याचा संकल्प आपण या कार्यशाळेच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत। त्या निमित्तानं हे दीपप्रज्वलन आपण या ठिकाणी करतो आहोत। आजच्या या कार्यक्रमाची पंक्ती खऱ्या अर्थानं आपण दीप प्रज्वलित करून या ठिकाणी करणार आहोत। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच आपण करणार आहोत। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या उक्तीप्रमाणे हे दीप प्रज्वलन आणि खऱ्या अर्थानं आरोग्याचं दैवत असणाऱ्या धन्वंतरीचं पूजन आपण या निमित्तानं या ठिकाणी करतोय। या कार्यशाळेचं प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी विनंती करणार आहे आमच्या पंचायत समिती आरोग्य विभागाचे ज्येष्ठ आरोग्य सेवक सन्माननीय सुरेशजी गवई सरांना। PCPND या कायद्याअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील जे 16 गावे जिथे मुलींचं जन्माचं प्रमाण कमी आहे यासाठी माननीय सुधाताई कांकरिया यांनी जो वसा घेतलेला आहे की समाजामध्ये जो नैसर्गिक जन्मदर आहे तो जसाच्या तसा जन्माला यावं त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यावर ते जाऊन मार्गदर्शन करत आहेत, प्रेरणा देत आहेत। अशा त्या माननीय सुधाताई कांकरिया आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक साहेब, माननीय तालुका आरोग्य अधिकारी साहेब आणि आज या 16 गावातील सरपंच आणि तेथील आरोग्य विभागात काम करणारे समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा सेविका या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आमची या संदर्भानं आपल्या सर्वांचं तालुक्याच्या वतीने स्वागत करतो। आमच्या तालुक्यामध्ये मॅडम मागील 3 महिन्यांचा जो लिंग गुणोत्तर प्रमाण आहे ते 1000च्या वरी आहे आणि जानेवारीचा 1049 आहे आणि फेब्रुवारीचा 1100 जानेवारीचा 1007 असं लिंग गुणोत्तर आहे। मुलीचं प्रमाण 128 आणि मुलीचं प्रमाण 129 आणि मुलांचं प्रमाण 128 एकचाच फरक आहे जानेवारी। त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये 1098% आहे
मुली 134 जन्माला आल्या तर मुलं 122 जन्माला, म्हणजे मुलीचं प्रमाण इथे जास्त आहे. मार्चमध्ये 142 मुली जन्माला आल्या आणि 128 मुलं जन्माला आल्या. त्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये 16 गावं, तरी सुद्धा आपल्याला 16 गावामध्ये संबंधित कर्मचारी पदाधिकारी यांनी प्रत्येक गावामध्ये ग्रामदक्षता समिती स्थापन करून त्या दक्षता समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायत सदस्य, विशेषतः ग्रामपंचायतीमध्ये असलेले लेडीज सरपंच, त्या ग्रामपंचायतच्या सदस्या आणि प्रतिष्ठित असलेल्या गावातील ज्या काही महिला आहेत त्यांना घेऊन ही सभा घेण्यात येते आणि त्या सभेमध्ये आपल्या गावाचा जो काही मुलीचं प्रमाण आणि मुलांचं प्रमाण त्यांच्या समोर ठेवलं जाते. याच्यासाठी आपण काय ऍक्टिव्हिटीज केल्या जात पाहिजे यासाठी सुद्धा तिथं सांगितलं जातं. आणि ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये शाळेमध्ये मुलांची रॅली काढून त्यांच्या हातात एक प्रदर्शन असा बोर्ड देऊन की बाबा मुलगा मुलगी समान आहे, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा या विषयावर झाले, ग्रामसभेमध्ये सुद्धा आम्ही ऍक्टिव्हिटीज केल्या. त्याचबरोबर घरावरती गावामध्ये ज्या महत्वाचे ठिकाणे आहेत तिथे मणी सुद्धा दिल्या. अशाप्रमाणे त्या आपल्या गावामध्ये मुलींचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी आणि जे काही आरोग्य विभागाचे आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांनी असे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळं मागील 3 महिन्याचा जो लिंग गुणोत्तराचे प्रमाण जे आहे हे 1000च्या वरी आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यशाळेला सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की जे काही तुमच्या गावामध्ये सरपंच असतील त्यांना आमंत्रित करा. त्याप्रमाणे आम्ही त्यांना जे पत्र आहे माननीय उपजिल्हा अधीक्षक यांच्या सहीचे आणि वाघसाहेबांच्या सहीचे पत्र दिले आणि याला आमंत्रित केले. तर या कार्यशाळेला फत्याबाद येथील माननीय सरपंच ताई उपस्थित आहे, महिला सरपंच, आणि बाकीचे येत आहे असं फोटोवर कळालं आम्हाला. तरी या संदर्भानं आमच्या तालुक्याच्या वतीने गावामध्ये अशा मुलींचे जन्माचे स्वागत, अशा प्रकारच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला या विषयावर चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. गाव सायंकाळी जाऊन ग्रामस्तरावर जी काही जिथे प्रमाणात कमी असेल तिथे आमचे अधिकारी, तालुक्याचे अधिकारी, सुपरवायझर आणि कर्मचारी हे गावातील लोकांची मिटिंग घेऊन या संदर्भाने त्यांना सेन्सिटिव्ह केलं जातं. अशा प्रकारे श्रीरामपूर तालुक्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत काम चालू आहे आणि येथेच मी प्रस्तावित थांबतो. धन्यवाद. अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये प्रत्येक आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक गावाचा यथार्थ वर्णन आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सध्याची परिस्थिती आणि आपण ज्याप्रमाणे काम करतो आहोत याबद्दलची देखील माहिती आपल्या प्रास्ताविकेतून या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, खरं तर याच पार्श्वभूमीवर लिंगजोडी शाळा घालण्यासाठी PCBDND कायद्याच्या माध्यमातून जनजागृती करून आपल्याला हे काम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणूनच समाजातील ज्या काही चुकीच्या समजुती आहेत त्या मोडून काढण्यासाठी, रूढी परंपरा बंधनातून बाहेर पडण्यासाठी आणि मुलीचा जन्म हा एक उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी आपण प्रत्येकजण या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आणि त्याच अनुषंगानं ही कार्यशाळा आपण आयोजित केली. या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचं स्वागत, सन्मान करणं. नमस्कार. श्रीरामपूर तालुक्याचे आदरणीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपकजी परदेशी सर, श्रीरामपूर तालुक्याचे आदरणीय
वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर मोहन शिंदे सर, आदरणीय पाटणे सर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपण एक हितगुज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जेव्हा एखादं संकट आपल्या घरामध्ये येतं, आपल्या परिवारामध्ये येतं, आपल्या कुटुंबामध्ये येतं, तेव्हा आपण एकमेकांशी विचारपूस करतो, हितगुज करतो, इंटरॅक्शन करतो की कुठे आपण कमी पडलेलो आहोत आणि आपल्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे, काय सुधारणा करणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार आपण बदल करतो, ॲक्शन करतो आणि परिवर्तन करून दाखवतो. आजची ही सभा फक्त मी बोलणार नाहीये, तर आपण सर्व बोलणार आहोत आणि त्यासाठी म्हणून जो काही लेखाजोखा माझ्या समोर आहे तो मी आधी तुम्हा सर्वांना वाचून दाखवणार आहे आणि त्याचे जे प्रतिनिधी आहेत मी सांगेल त्याप्रमाणे त्यांनी हात वर करायच्या आधी मी 16 गावांची नावं वाचून दाखवणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील लिंग गुणोत्तर 800 पेक्षा प्रमाण कमी असलेली 16 गावे आहेत. नरसाळी, बेलापूर खुर्द, एकलहरे, वांगी बुद्रुक, मांडवे, हरेगाव, माळवाडगाव, काडी खुद्रुक, माळेवाडी, गुजरवाडी, गळलिंब, फत्याबाद, काडी बुद्रुक, कन्हेगाव, मातापूर आणि पाचवाडी ही 16 गावं आहेत की जिथे सेक्स रेशो अर्थात लिंग गुणोत्तर 800 पेक्षा कमी आहे. मग या गावातले आपले परिवारातले सदस्य जर आले असतील तर त्यांच्याशी आपल्याला इंटरॅक्शन करता येणार आहे आणि आलेच नसतील तर मग कोणाशी बोलणार. तर नरसाळी गावात कोण कोण आले हात वर करा. 1 2 आपण दोघी आशाताई आहात का? एक सिस्टर आहे ANM आणि एक आशाताई. बरं चालेल. आपण मला वाटतं कुणीतरी नोंद केली तर बरं होईल. कोण कोण आलेलं आहे? बेलापूर खुर्द नरसाळी गावातले 2 जण आलेले आहेत. बेलापूर खुर्द 5 जण. आपण कोण कोण आहात? आपण आशाताई आणि CMO समुदाय आरोग्य अधिकारी आणि ताई ANM का? बरं नोंद करा प्लीज. एकलहरे गाव बसा. थँक्यू. एकलहरे गावामधलं कोण आलंय? तुमच्याकडे ते पण आहे, तुम्ही दोघी पण. एक आशाताई एकलहरे मधले नोंद केली. वांगी बुद्रुक 5 जण आहेत. आशाताई 3 आणि आपण दोघी ग्रामपंचायत अधिकारी आणि आपण सिस्टर ANM. ओके. आपण समुदाय अधिकारी आणि आपण ग्रामपंचायत अधिकारी आहात. ओके नोंद करा प्लीज. ग्रामपंचायत अधिकारी वांगी बुद्रुक. मांडवे थँक्यू. मांडवे आपण आशाताई दोघी. आपण ANM. ओके थँक्यू. बसा. हरेगाव. ओके. हरेगावमध्ये जास्तीत जास्त हरेगावची संख्या आहे. 4 3 7 8 9 10 11 12 13. छान. आशाताई आपण सर समुदाय आरोग्य CHO. ओके. आणि आपल्या पाठीमागे कोण आहे ते आई? अच्छा ओके. 13 आहेत हरेगावमधले. ओके टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बसा. थँक्यू. माळवाडगाव आशाताई आणि ANM. ओके धन्यवाद. थँक्यू. काडी खुद्रुक एक ANM. दोघांमध्ये एक आहात का?
एक आशाताई आणि एक एन दोघं मिळून एक आहे. माळेवाडी 2 आशाताई, एक एन. गुजरवाडी, थँक्यू, गुजरवाडी आशाताई आणि एन. आपण दोन्ही गावात आहात. ओके, थँक्यू. बसा. गळलिंब, ओके, एन आणि आशाताई. ओके, पाठीमागे आपण आशाताई का? ओके, 2 आशाताई. थँक्यू. बसा. आपण नोंद करताय ना? फत्याबाद, ओके, एक आशाताई, एक एन आणि आपण सरपंच ताई. टाळ्या वाजवा सरपंच ताई. फत्याबाद, काळी बुद्रुक, 2दा आले का गाव? हे 2दा आलेले गाव. ओके, बुद्रुक. दोन्हीकडे आपण आहात का? तसं नाही विचारलं मी. आपण दोन्हीकडे आहात का हे विचारलं. बरं, बसा. आपण बसा. कन्हेगाव 2. आपण ओके, CHO. आपण एन. ओके, धन्यवाद. बसा. मातापूर, आशाताई, पर्यवेक्षिका. आपण सॉरी, ग्रामपंचायत अधिकारी. धन्यवाद, थँक्यू. बसा. मग ग्रामपंचायत अधिकारी 2 आहेत, सरपंच ताई 1 आहे. पाचवाडी, ओके, अच्छा. पाचवाडीचे 9, 4, 3, 7, 8. ओके, धन्यवाद. बसा. टाळ्या वाजवा. आपल्या घरात, आपल्या गावात संकट आलेलं आहे आणि ते घालवण्यासाठी आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहोत. तर याच्यामध्ये आदरणीय सरपंच ताईंना मी विनंती करते की पुढे यावं. 16 गावामध्ये फक्त एकच सरपंच उपस्थित आणि त्या पण ताई आहेत. टाळ्या वाजवा. 16 गावामध्ये फक्त 2च ग्राम सेवक उपस्थित आहे. दोघांनी पुढे यायचे. पुन्हा टाळ्या वाजवा. आता आपण जे संकट आपल्याकडे आलेले आहे, आपल्या या गावांची जी निवड केली आहे ती आनंदाने केलेली नाहीये, दुःखाने केलेली आहे. ही गावं का निवडली? कारण इथे जी चिमुकली अजून जन्मालाच आली नाहीये, तिच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. म्हणून ही दुःखद गोष्ट शेअर करून त्यात काय परिवर्तन करायचंय याविषयी अभ्यास करण्यासाठी आपलं हे विचार मंथन आहे. आणि आज आपण ते केलं नाही तर पुढचा काळ अत्यंत भयानक आहे. आजच तो भयानक आहे. जर दुष्काळ पडला तर आपण बघतो ना कशामुळे दुष्काळ पडलाय. खूप पाऊस पडला म्हणजे त्याला ओला दुष्काळ म्हटलं जातं. पाऊसच नाही पडला तर त्याला कोरडा दुष्काळ म्हटलं जातं. पण ही चिमुकली जन्मालाच येऊ देत नाहीये, तो मुका दुष्काळ आहे. हा मुका दुष्काळ आहे. मग खूप पाऊस पडला तर त्याचं नियोजन करतो की नाही आपण? किंवा पाऊसच नाही पडला तर पाणी यावं, पाण्याचं नियोजन व्हावं, पाऊस यावा यासाठी नियोजन करतो. मग हा जो मुका दुष्काळ आहे, हा मुका दुष्काळ त्यापेक्षा जास्त घातक आहे. तो अवघ्या पिढीला संपवून टाकणार आहे. आपले अनेक गावं उजाड करून टाकणार आहे. मग यांच्याकडे जर आज आपण लक्ष दिलं नाही तर माणूस संपण्याचं खूप मोठं भयानक असं संकट आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. आपण योग्य वेळी म्हणजे आत्ताच जर उपाययोजना केली नाही
तर आपल्याला कुणीही माफ करणार नाही, आपली पुढची पिढी सुद्धा माफ करणार नाही. आणि याच्यातून एक महाभयंकर जे संकट आपल्या समोर येणार आहे आणि त्यातून आपण वाचू शकणार नाही. मग याविषयी आपल्या गावामध्ये अशा प्रकारचं असं काही गोष्टी होतात जेणेकरून मुलींची संख्या इतकी कमी व्हावी. काय वाटतं आपल्याला? आपल्यापैकी कोणी बोला की का आपल्या गावामध्ये मुलींची संख्या कमी आहे असं आपल्याला का वाटतं? तुमच्याकडून उत्तर येऊ द्या मला. का असं झालंय की मुलांची संख्या 1000 आहे आणि मुलींची संख्या 800 पेक्षा कमी आहे? का असा विरोधाभास निर्माण व्हावा? का मुलींना नकार द्यावा? आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये एकूण किती गावं आहेत? श्रीरामपूर तालुक्यामध्ये एकूण गावांची संख्या किती आहे? 55 आहेत आणि 55 पैकी 16 गावांमध्ये अशी भीषण अशी अवस्था निर्माण झालेली आहे. मग याकडे आपण काही गांभीर्याने पाहणार आहोत का? यासाठी आपल्याला गाव पातळीवर काही करता येणार आहे का? मग ही आपली जबाबदारी नाही का? याविषयी आपण फक्त शोक करायला नाही आलो की मुली नाही, तर मुली वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयीचं विचार साधन मंथन करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. तर आपापल्या गावाची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती असते, तर तुमच्याकडून काही गोष्टी येऊ द्या की का आपल्या गावामध्ये मुलींची संख्या इतकी का कमी आहे. कुणी बोलू शकत असेल तर उभं राहून प्लीज बोला. आपल्या गावामध्ये मुलींची संख्या एवढी कमी का आहे? आपल्या गावामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त का आहे? बरं, हे तुम्हाला आवडतंय का? असं स्त्री भ्रूण हत्या होताना जे आपण पाहतोय ती संख्या एवढी कमी झालेली आहे, हा गंभीर प्रश्न वाटत नाही का आपल्याला? वाटतो की नाही? एवढा गंभीर प्रश्न आहे आणि यातून जर बाहेर निघायचं असेल तर आपल्याला काही उपाययोजना कराव्याच लागतील. त्या जर आपण उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्याला निसर्ग माफ करणार नाही, पुढची पिढी माफ करणार नाही आणि परमेश्वर सुद्धा माफ करणार नाहीये. याला प्रायश्चित सुद्धा नाही. हे इतकं भयानक अशी परिस्थिती आज आपल्याला समोर आलेली आहे. खरं म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव काय आहे? काय तालुक्याचं नाव काय आहे? श्रीरामपूर. काय आहे तालुक्याचं नाव? ऐकू येत नाही मला. काय नाव आहे? श्रीरामपूर. कोणाचं पूर आहे? श्रीरामाचं पूर आहे. मग इथे स्त्री भ्रूण हत्येचा रावण काय करतो? नाव श्रीरामपूर आहे, श्रीरामाचा तालुका आहे, श्रीरामपूर आहे आणि अशा वेळेस हा स्त्री भ्रूण हत्येचा रावण इथे काय करतो? हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नाव श्रीरामपूर, श्रीरामाचं ठिकाण आहे, श्रीरामाचा आशीर्वाद आहे, श्रीरामाचं वरदान आहे, श्रीरामाचं स्थान आहे आणि इथे स्त्री भ्रूण हत्येचा रावण या 16 गावांमध्ये घुसलाच कसा काय? मग काय आपल्या अडीअडचणी आहेत? काय आपल्या कमजोरी आहेत? काय प्रॉब्लेम आहे आपल्या गावामध्ये? हे आपणच एकमेकांशी बोलून ठरवायला हवं आणि त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करायला हव्या. त्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. तर आता मी काय जे उपाययोजना सांगणार आहे, मी तुम्हाला विचारलं पण तुमच्या काहीच उत्तर येत नाहीये. तर आता माझा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे मी तुम्हाला सांगते की नेमकं आपण काय केलं पाहिजे. आपण नोंद घ्या, लिहून घ्या. नेमकं आपण काय केलं पाहिजे की आपल्या गावामध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांची संख्या किती आहे आणि मुलीची संख्या किती आहे याचा एक चार्ट आपल्या गावामध्ये लावला पाहिजे. आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये एक आणि दुसरा जिथे बाजार भरतो तिथे 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या किती, मुलींची संख्या किती हे महिनावार
ते आपल्याला लावायचं आहे. आपण स्लाइड शोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते कसं लावायचे. महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 2007ला सुचवलं होतं की गाव पातळीवर समितीची स्थापना झाली पाहिजे, गाव पातळीवर. आणि त्या अनुषंगाने 2007 पासून अवघ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही ग्राम समितीची स्थापना करण्यात आली गावागावातून. त्याचे सदस्य कोण कोण असायला पाहिजे आपण लिहून घ्या. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशाताई, अंगणवाडीताई, ANM, CMO, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, ANM, आशाताई, अंगणवाडीताई, CMO आणि शिक्षक यांची एक समिती गाव पातळीवर असली पाहिजे. आणि प्रत्येक महिन्याला त्यांची एक आढावा बैठक झाली पाहिजे. आणि त्यामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या आणि मुलींची संख्या ही महिनावार हा चार्ट इथे डिस्प्ले झाला पाहिजे. पुढे जाऊया. अशाच प्रकारचा संदेश महामहिम राष्ट्रपतींनी दिलेला आपल्या समोर आहे. पुढे जाऊया. मग स्त्री भ्रूण हत्या होण्याची कारण तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की मुलगा हवा हा अट्टहास असेल, मुलीला मिळालेली दुय्यम वागणूक असेल, महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक व शारीरिक असुरक्षितता असेल, हुंड्याची पद्धती असेल, मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक आहे अशी भावना असेल, गर्भ लिंग निधनाची सहज व परवडण्याजोगी उपलब्धता असेल, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता असेल, काही राज्यांमध्ये असणारे 2 अपत्य धोरण असेल किंवा महिलांचे वस्तू म्हणून झालेले बाजारीकरण असेल, अशी अनेक कारणं स्त्री भ्रूण हत्या होण्याच्या मागे आहेत. तर आपल्या गावामध्ये कुठलं कारण आहे हे सर्वांनी आपापली नोंद घ्या. आपल्या गावामध्ये यापैकी कुठलं कारण जास्त प्रमाणात आहे. पुढे जाऊया. त्याचे सामाजिक दुष्परिणाम काय आपण पाहतोय की आज मुलगी काय, बाई काय, आजी काय, कोणीही सुरक्षित राहिलेलं नाहीये. पुढे जाऊया. लग्नासाठी मुली मिळत नाहीये. आणि इथं आपण पाहतोय की एका गावामध्ये 8 भावांनी मिळून एकाच महिलेशी लग्न केलेलं आहे. खाली आपण पाहतोय की असा एक गाव आहे की त्या गावामध्ये 400 मुलं आणि फक्त 2 मुली आहेत. इतकी मोठी शोकांतिका आज आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊया. मग आता लेक कुठे सुरक्षित राहिलेली आहे का सुरक्षित लेक? जेव्हा आपली चिमुकली बालवाडीत असो, 7वी 8वी शिकणारी असो, 10वी 12वी जाणारी असो किंवा प्रोफेसर असो किंवा डॉक्टर असो, जेव्हा ती बाहेर जाते, जोपर्यंत ती घरी परत येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी लागून राहते. कारण स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे. ती आज समाजामध्ये सुरक्षित नाही, गर्भात सुरक्षित नाही आणि 4 भिंतीमध्ये सुद्धा सुरक्षित नाही, शाळेच्या आवारामध्ये सुद्धा ती सुरक्षित राहिली नाही. आणि या सगळ्यांचं कारण जर आपण पाहिलं तर होणाऱ्या वाढत्या स्त्री भ्रूण हत्या आणि मुलींची घटत चाललेली संख्या यामुळेच स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आपल्याला दिसतोय. पुढे जाऊया. काही ठिकाणी तर जेव्हा वोटिंग असतं तेव्हा वोटिंग करायला, मतदान करायला लोक जात नाही. ते म्हणतात पहिले लडकी दो फिर वोटिंग करेंगे, म्हणजे लडकी दो वोट लो, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे एवढी मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि लग्नाला मुली मिळत नसल्यामुळे अशा प्रकारचा नारा हा मुलं देताना आपल्याला दिसत आहे. पुढे जाऊया. आणखी पुढे जाऊया. हा महाराष्ट्राचा सेक्स रेशो आहे, हा जिल्हा वाईज सेक्स रेशो आहे. पुढे जाऊया. आणि मग स्पेसिफिकली मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, फक्त अहिल्यानगर जिल्हा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला जाऊन
अशा प्रकारच्या कार्यशाळा घेत आहेत, ॲक्शन प्लॅन समजून सांगत आहेत आणि त्यामध्ये 3 मुद्दे खूप मोठ्या प्रमाणात आपण चर्चा करतो. तो म्हणजे 800पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असणाऱ्या गावांची नावं आणि त्यांना डबल रेड झोन असं टायटल देऊन त्यांना जे काही आपण ॲक्शन प्लॅन सांगतो त्याची 8 दिवसातून एकदा या ॲक्शन प्लॅनमध्ये काय काय ॲक्शन झालेली आहे आणि कशा प्रकारे झालेली आहे, त्यांच्या काय अडीअडचणी आहेत हे समजून घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आणि याच्यामध्ये गरोदर मातांची संख्या सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आज आपल्या जी 16 गावं आहेत या 16 गावांसाठी एक होमवर्क आहे. ते म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या ANM, CMO, CHO आणि आशाताई यांनी हा होमवर्क लिहून घ्या. होमवर्क असा आहे की आपल्या गावातील जितक्या गरोदर माता आहेत त्या सगळ्यांची नाव नोंदणी करायची आहे. गरोदर मातांची नाव नोंदणी PSC लेवलला करायची आहे आणि त्यांची नावं ही तुमच्याकडे सुद्धा असली पाहिजे. एका गावामध्ये 2, 3, 4 पेक्षा जास्त गरोदर माता नसतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावातील गरोदर मातांची नावं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासोबतच आरोग्याच्या ज्या सुविधा आपण त्यांना पुरवतो, मग आहार असेल, व्हिटॅमिनच्या गोळ्या असतील, आयरन असेल, काही इंजेक्शन्स असतील किंवा काही तपासणी असतील, या सगळ्या आरोग्य सुविधा आपण जातीने लक्ष देऊन त्यांना त्या पुरवायच्या आहेत आरोग्य सुविधा. आणि त्यासोबतच त्यांच्याशी मैत्री करायची आहे आणि याला म्हटलं आहे मैत्री योजना. काय म्हटलं याला? ऐकू नाही आलं मला, इकडून नाही ऐकलं. हां, मैत्री योजना. आशाताईंनी ANMने प्रत्येक गरोदर मातेशी मैत्री करायची आहे. जर त्यांच्या फॅमिलीमध्ये हा विचार जरी आला की आपण सोनोग्राफी करायला जाऊ, मुलगा आहे किंवा मुलगी पाहू, हा विचार येणं सुद्धा धोकादायक आहे. असं जर असेल तर तिने तिचं दुःख आपल्याशी शेअर केलं पाहिजे. अशा प्रकारची मैत्री आपल्याला त्यांच्याशी केली पाहिजे. आणि असं जर वाटलं की या कुटुंबामध्ये असं सोनोग्राफी मशीनवर चेकअप करण्याचा विचार चाललेला आहे तर आपण त्यांचं काउन्सिलिंग करू शकता, वरिष्ठांना सांगू शकता आणि त्यांना त्यापासून परावृत्त करू शकता. आणि यामध्ये विशेष जास्त लक्ष कोणाकडे द्यावं लागेल की ज्या मातांना आधीच्या मुली आहेत आणि परत ती माता गरोदर आहे, अशा मातांशी आपल्याला विशेष मैत्री करावी लागेल. आणि प्रत्येक 8 दिवसाला आपल्याला प्रत्यक्ष भेट घ्यायचं आहे आणि प्लस आठवड्यातून एकदा फोनवर सुद्धा तिच्याशी बोलायचं आहे. जेव्हा आपण तिच्याशी मैत्री करू तेव्हाच ती आपल्याला तिचं सुख आणि दुःख हे आपल्याला सांगणार आहे. तिला काही अडचणी आल्या तर ते सुद्धा ती आपल्याला सांगणार आहे. आणि यासोबतच आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यासोबत जोडू शकतो की जेव्हा गरोदर माता असते तर गरोदर माताचे डोहाळ जेवण करण्याचं एक परंपरा आपल्या भारतामध्ये आहे. तर अशा वेळेस 4-5 गावातल्या मिळून जर काही गरोदर मातांचा सामूहिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम जर आपण करू शकलो, लोकसहभागातून करू शकलो तर त्यामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. कारण गरोदर मातांचा जेव्हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला जातो तेव्हा त्यांची सासूबाई पण असेल किंवा आई पण असेल, या दोघी जणी नणंदबाई असेल तर या जाऊबाई असतील तर या उपस्थित असणार आहेत. आणि अशा वेळेस संपूर्ण कुटुंबाला आपण गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देऊ शकतो. एक सामूहिक शपथ निर्माण करून त्यांच्याशी करू, सामूहिक शपथ त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि बाळाच्या वाढीसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी एक चांगला सल्लाही त्यांना आपण देऊ शकतो. असं सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागरण सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. तर यासाठी आपल्याला आशा
ताई, ANM ताई आणि त्यासोबतच त्यांना मदतीला CHO असतील. त्यांनी गर्भवती, आता हा जो होमवर्क आहे त्याला टाईम लिमिट आहे. आज तारीख आहे 23 तारीख आहे. आज 23 तारीख आहे, म्हणजे आज गुरुवार आहे. तर सोमवारपर्यंत गरोदर मातांची लिस्ट प्रत्येकीकडे असली पाहिजे. फक्त गरोदर मातांची लिस्ट नाही, फक्त नावं नाही, तो फोन नंबर सुद्धा असले पाहिजे. त्यांची जी फॅमिली हिस्ट्री आहे ही सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. आणि खरोखर आपल्याला मनातून असं वाटलं पाहिजे ना की मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. गावातील जितक्या पण गरोदर माता आहेत त्या सगळ्या गरोदर मातांची नाव नोंदणी करणे, आरोग्याच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे आणि त्यासोबतच सामूहिक डोहाळ जेवणाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून गर्भरक्षण आणि गर्भसंस्कार याचे सुद्धा आपण धडे त्यांना देऊ शकतो. पुढे जाऊया. याला ANC ट्रॅकिंग असं आपण म्हटलेलं आहे. मग स्त्री जन्माच्या स्वागत करण्याच्या दृष्टीने 11 कलमी कृती कार्यक्रम आहे आणि त्यासाठी ही माहिती पत्रिका आपल्याला सोबत सगळ्यांना दिलेली आहे. ती माहिती पत्रिका मिळाली आहे ना सगळ्यांना? हां, ती माहिती पत्रिका उघडा. त्यातला पहिलाच कलम आहे परिसर अभ्यास. पहिलाच कलम आहे परिसर अभ्यास. पुढे जाऊया. परिसर अभ्यासामध्ये आपल्या गावामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये, पुढे जाऊया, 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती याचा एक महिना वाईज चार्ट असला पाहिजे. म्हणजे जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, मार्च महिना, असा शेवट संपेपर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत. आणि हा चार्ट आपल्याला ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये प्लस जिथे बाजार भरतो अशा चौकामध्ये तो डिस्प्ले करायचा आहे. त्यामागे उद्देश असा आहे की आपल्या गावामध्ये मुलांची संख्या एवढी आहे, मुलींची संख्या एवढी आहे, हा जो काही समाचार आहे त्या प्रत्येक गावकऱ्यांना समजलं पाहिजे. कारण मुलींची संख्या एवढी कमी झाली की 800 पेक्षा कमी गुणोत्तर झालेलं आहे. हे संकट फक्त एकाचं नाहीये, तर संपूर्ण गावावर आलेलं हे संकट आहे. त्यामुळे गावाचा सहभाग त्याच्यामध्ये हवा आहे. गावाच्या प्रत्येक सदस्याचा सहभाग त्याच्यामध्ये हवा आहे. म्हणून हे जे संकट आहे हे किती भयानक आहे याची नोंद गावातील प्रत्येकाला समजून सांगणं फार आवश्यक आहे. तर अशा प्रकारचा चार्ट हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये हा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. 16 गावांमध्ये हा चार्ट डिस्प्ले करायला किती वेळ लागेल मला सांगा. सरपंच ताई, किती वेळ लागू शकतो? 2 दिवसात होईल. हां, आज तारीख आहे 23. सोमवारी होईल का? सोमवारी होईल का? होईल का नाही होईल? मग होईल वाटतं ते हात वर करा. सोमवारी होईल असं उंच हात वर करा. आणि ज्यांनी हात वर नाही वर केले त्यांना वाटत नाही का, म्हणजे हा एवढा नाही वाटत का? मग हात वर करा ना. तर अशा प्रकारचा चार्ट प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डिस्प्ले झाला पाहिजे सोमवारपर्यंत. 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या इतकी, मुलींची संख्या इतकी. हा चार्ट याचा जो काही PDF आहे ते मी आदरणीय सरांच्याकडे मी शेअर करेन. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव लिहून तो डिस्प्ले करायचा आहे. पुढे जाऊया, आणखी पुढे जाऊया. त्यानंतर आता हा एप्रिल महिना चालू आहे आणि आता येणारा मे महिना असणार आहे. 1 मे हा महाराष्ट्र दिवस आहे आणि महाराष्ट्र दिवसानिमित्त आपण ग्रामसभा आयोजित करतो ना, ग्रामसभा आयोजित करत असतो. तर त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला ठराव घ्यायचा आहे. 16 गावातल्या प्रत्येक गावामध्ये ठराव झाला पाहिजे. 16च्या 16 गावांमध्ये ठराव झाला पाहिजे. ठरावाचे मुद्दे 3 लिहून घ्या आपण. ठरावाचे मुद्दे: आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.
याची आम्ही दक्षता घेऊ. मुद्दा नंबर 2, जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्येचा आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू. जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्येचे आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू. मुद्दा नंबर 3, त्यासाठी डॅश करा, मग सांगते मी. रुपयाची जादू योजना राबवू. रुपयाची जादू योजना राबवू. आता आपण समजून घेऊया आपण काय लिहिलेले आहे. 1 मे महाराष्ट्र दिवस आहे. त्यानिमित्ताने 16 गावांमध्ये ग्रामसभा होणार आहेत. ग्रामसभेमध्ये आपल्याला स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यायचा आहे. ठरावाचे मुद्दे आहेत की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. नंबर 2, जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्येचं आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू. तर हा कन्या जन्म आनंद सोहळा काय आहे? तो म्हणजे मुलीचं आणि मुलीच्या आईचं कौतुक करणं म्हणजे हा सोहळा. मग आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो? मुलीला झबलं देऊ शकतो, आईची खणानारळाने ओटी भरू शकतो, एक पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करू शकतो. तर यालाच आपण कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हणतो की मुलीचा जन्म झाला तर आनंद वाटला पाहिजे आणि आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे. कारण का आपण पाहतोय की 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर आपल्या गावात आहे. अर्थात मुलगी नको ही भावना आहे. अर्थात मुलगी झाली तर नाराजी आहे, मुलगी झाली तर उदासी आहे, मुलीला नको नको म्हटलं जातं ही भावना आहे. मग ती भावना मोडीत काढण्यासाठी आपण आनंद व्यक्त करण्याचा एक संस्कार आपल्या गावामध्ये रुजू केला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून कन्या जन्म आनंद सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे. आणि मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणखीन एक छोटीशी उपाययोजना आपण करू शकतो. आपल्या 16 गावांमध्ये एक सरपंच ताई आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ताई, आपल्या गावाचं नाव? फत्तेबाग अशी ग्रामपंचायत आहे आणि लोकसंख्या 2208 एवढी लोकसंख्या आहे. आपण कॅल्क्युलेशनसाठी राऊंड फिगर 2200 समजूया. ताईंच्या गावामध्ये समजा मुलीचा जन्म झाला आणि प्रत्येकाने 10 रुपयाचं योगदान दिलं. प्रत्येकाने 2200 लोकांनी 10 रुपयाचं योगदान दिलं तर किती रुपये जमा होतील? 22,000. गणित येतं ना? मला येत नाही. किती होतात? ऐकू पण येत नाही मला. किती होतात? 22,000. इकडून किती सांगा? किती होतात? 22,000. मग एक मुलगी जन्माला आली, प्रत्येकाने 10 रुपयाचं योगदान दिलं तर 22,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि हे 22,000 रुपये या मुलीच्या नावाने जर आपण ठेव पावती केली तर जेव्हा ही मुलगी 10वीची परीक्षा देऊन बाहेर येईल म्हणजे साधारणतः 15 वर्ष ही ठेव पावती ठेवली तर 15 वर्षानंतर हे 22,000चे किती होतील? काय वाटतं आपल्याला? सर किती होतील? सर म्हणतात 10 लाख होतील. अजून 3 लाख होतील. अच्छा, कसं केलं कॅल्क्युलेशन? आपल्याला अनुभव आहे का? अच्छा, ठीक आहे. कमीत कमी 3 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख एवढी रेंज आहे त्याची. मग एका आपल्या गावातील मुलगी जर लखोपती झाली तर कोणाला नको आहे का? नको आहे का? हो का नाही? अरे आनंद तरी व्यक्त करा ना. आपल्या गावातील प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तर कोणाला नको आहे का? सर्वांना हवी आहे ना. मग मुलीला नको कोणी म्हणेल का? मुलीला नकार कोणी देईल का? मुलीचं स्वागत होईल का? स्वागत होईल का? मुलीचं स्वागत होईल का? हो. मग 10 रुपये देणं कोणाला अवघड आहे का? अवघड आहे का? एक चहा जरी प्यायला कुठे गेलं तर किती पैसे मोजावे लागतात? हा,
मग 10 रुपये देणं कोणाला अवघड नाही. 10 रुपये देऊन जर मुलगी लखोपती होत असेल तर ही छोटीशी अशी योजना आहे आणि या योजनेतून 2 गोष्टी होणार आहेत की मुलीचं भविष्य सुरक्षित होणार आहे, मुलगी लखोपती होणार आहे. आणि दुसरं की लोकसहभाग याच्यामध्ये आलेला आहे. प्रत्येकाने 10-10 रुपये दिलेत म्हणजे लोकसहभाग याच्यामध्ये आलेला आहे आणि लोकसहभाग आल्यामुळे मानसिकता बदलण्यासाठी, मानसिकतेमध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. मग एका दगडामध्ये किती पक्षी आहे? 2 पक्षी झाले ना बाहेर. सोपी वाटली का योजना? इकडे सोपी वाटली का अवघड वाटली? सोपी वाटली. मागे सोपी वाटली का अवघड? सोपी वाटली. इकडे सोपी आहे. मग आपापल्या गावात राबवायला काही अडचण आहे का? मग 16 गावामध्ये राबवायची का लखोपती योजना? राबवायची ना? हो. काहींसाठी टाळ्या वाजवा. कोणाकोणाला राबवायची हात वर करा. मी पण रेडी आहे. असं पूर्ण हात वर आला पाहिजे टोटल. येस, डन. तर येणाऱ्या महाराष्ट्र दिवस 1 मे ग्रामसभा होणार. ग्रामसभेमध्ये ठराव होणार. ठरावाचे 3 मुद्दे. नंबर 1, आमच्या गावामध्ये एक स्त्री भ्रूणहत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. नंबर 2, जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्याचं आपण कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू. नंबर 3, त्यासाठी 10 रुपयाची जादू योजना राबवून मुलीला लखोपती करू. अवघड आहे का काही? मग प्रत्येक गाव ग्रामसभा घेणार, ठराव घेणार, ग्रामसभा घेणार. नोंद करताय ना? नोंद होती ना तुमच्याकडे ना? सगळे नोंद करा आणि प्रत्येकाला रिपोर्टिंग करायचंय. फक्त आपण मी सांगायचं तुम्ही ऐकायचं, मागा डोलवायचं हे नाही. रिपोर्टिंग पाहिजे, चार्ट लागला पाहिजे, ग्रामसभा झाली पाहिजे आणि ग्रामसभेचा ठराव आपल्याला शेअर करायचा आहे. तर तुमची ग्रामसभा झाल्यानंतर, ठराव झाल्यानंतर, सही शिक्का त्याच्यावर आल्यानंतर त्याचा फोटो काढून तो शेअर करायचा परदेशी सरांना आणि मला. 16 गावाचे 16 ठराव आले पाहिजे. 16 गावाचे 16 ठराव आले पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मुलीच्या जन्माचं स्वागत कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही 10 रुपयाची लखोपती योजना राबवाल, तेव्हा तेव्हा जे काय होईल तुम्ही या 2 व्हॉट्सअपला शेअर करा. म्हणजे काय परिवर्तन झालं, काय ऍक्शन झालं हे आपल्याला नीट पाहता येईल आणि त्यानंतर पुढचा आढावा आपल्याला घेता येईल. पुढे आता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदरणीय जिल्हाधिकारी सरांनी सुद्धा याविषयी सर्वांना सांगितलं होतं की आपल्या ग्रामसभा घ्यायची आहे आणि त्याची सुरुवात आपण हिवरे बाजार इथून केलेली आहे. आणि त्याचं हे चित्र आपण पाहतोय की हिवरे बाजारमध्ये अशी लखोपती 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना ही राबवण्यास सुरुवात झालेली आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. आणि आपल्या या 16 गावामध्ये ही झालीच पाहिजे, तरच परिवर्तन होणार आहे. मुलीला नकार दिला जातो, मुलीचं स्वागत झालं पाहिजे. मुलीला नको म्हटलं जातं, मुलीला प्रेमाने तिचं स्वागत झालं पाहिजे. प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तर आपोआपच तिचं स्वागत होणार आहे आणि त्यासाठी ही योजना आपल्याला राबवायची आहे. पुढे जाऊया. आणि अशाच प्रकारची एक योजना राहाता तालुक्यामध्ये एका शाळेच्या माध्यमातून आम्ही तो ठराव घेतला होता. त्या ठरावाला आता 16 वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये 17 मुली लखोपती झाल्या. पुढे जाऊया. हे चित्र आपण पाहतोय, फोटो. या 17 मुली आणि 17 मुलींना एकाच व्यासपीठावर 1-1 लाखचा चेक दिलेला आहे. म्हणजे ही 10 रुपयाची जादू योजना आता झाली तेव्हा 1 रुपयाची जादू योजना होती आणि त्या 1 रुपयातून ती लखोपती झाली आणि आता 10 रुपयातून कमीत कमी 3 लाख रुपये तिला मिळणार आहे. मग एवढी जर त्याच्यामधून
सच्चाई असेल, खरंच मुलगी लखोपती होत असेल तर किती मोठी प्राप्ती आहे. आणि प्रत्येक गावातली मुलगी प्रत्येक जर लखोपती झाली तर 16चे 16 गावं किती समृद्ध होऊन जातील. 16 आणि सच्चे, ज्याला आपण म्हणतो ना 16 आणि 16ला खूप महत्व आहे. 16 म्हणजे 100%. त्यामुळे हे 100% गावं मुलीच्या जन्माचं स्वागत करून जी आता 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर आहे ती नक्कीच 950 पर्यंत येईल का? आवाजच येत नाही मला. हो ना? हां. त्यानंतर अनेक योजना आहेत, फक्त लक्ष द्या. आणि या सगळ्या योजना ज्या आहेत याची माहिती आपल्याला जिल्हा परिषदमध्ये मिळणार आहे. एकुलती एक लाडाची लेक. पुढे जाऊया. प्रधानमंत्री मातृवंदन योजना. नेक्स्ट. लेक लाडकी योजना. नेक्स्ट. मुलींसाठी मोफत सायकल योजना. आपल्या गावामध्ये 5वीची मुलगी, 6वीची, 7वीची, 8वीची मुलगी जर शाळेत जात असेल आणि तिच्याकडे सायकल नसेल तर मोफत सायकल मिळते आणि त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. पुढे जाऊया. सुकन्या समृद्धी योजना. पुढे जाऊया. कन्यादान योजना. आणखी पुढे जाऊया. हां, राईट. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? नाही, ग्रामसभेत ठराव घेणार आहोत. ठरावाचे मुद्दे आपल्याला समजलेले आहेत. आणि आता आपण पुढे जाऊया. आणखीन आपण गावामध्ये काय केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं गावामध्ये की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुलीच आहेत, ज्या कुटुंबामध्ये फक्त मुलीच आहेत अशा मातांना हळदी कुंकाला बोलवणं टाळलं जातं. अशा मातांना डोहाळ जेवणाला बोलवणं टाळलं जातं. आणि एक अंधश्रद्धा, एक गैरसमजूत आहे की त्या मातेचा जर सावली आमच्या सुनबाईवर पडली तर हिला पण मुलीच होती, असं एक अंधश्रद्धा, अशी एक चुकीची समजूत आहे. आणि ही समजूत खोडून टाकली पाहिजे ना. हे चुकीचं आहे ना. तर मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या गावामध्ये ज्या फक्त मुली आहेत अशा कुटुंबाचा गौरव केला पाहिजे. म्हणजे हे असं परिवार आहे आणि या परिवारामध्ये फक्त मुली आहेत तर त्यांच्याकडे सन्मानाने जाऊन आपण त्यांचा सन्मान करू शकतो किंवा ग्रामसभेमध्ये बोलून त्यांचा आपण सन्मान करू शकतो किंवा एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये स्पेशल त्यांचा आपण सन्मान करू शकतो. मग सर्टिफिकेट देऊन सन्मान करा, नारळ फूल देऊन सन्मान करा, शाळ श्रीफळ देऊन सन्मान करा. ज्या पद्धतीने आपल्याला सन्मान करायचा त्या पद्धतीने करा. पण त्या मातेला उभारी आणण्यासाठी, त्या कुटुंबाचं मनोधैर्य वाढण्यासाठी आपल्याला हे करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून आज पण आपण हे करणार आहोत. आज आपल्या या सभेमध्ये असे किती परिवार आहेत की ज्यांना फक्त मुली आहेत आणि मुलगा नाही? हात वर करा. राईट. आणखीन एक न्यूज परवाच पेपरमध्ये आलेली आहे आणि त्याचं टायटल आहे मुलगा होत नसल्याने छळ आणि महिलेची आत्महत्या. मुलगा होत नसल्याने छळ आणि महिलेची आत्महत्या. म्हणजे त्या मातेच्या पोटी मुलगा जन्माला येत नाही म्हणून तिला दोष दिला गेलेला आहे, तिचा छळ केलेला आहे, तिच्यावर हिंसाचार केलेला आहे, अत्याचार केलेला आहे. त्यामुळे त्याला ती कंटाळलेली आहे आणि तिच्यावर झालेला अत्याचार सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या केलेली आहे. ती बाई बघा किती लहान आहे, वय वर्ष फक्त 27, किती आहे, 25 वय आहे फक्त. आणि अशा या तरुणीलाच आत्महत्या करावी लागलेली आहे. आणि ही न्यूज या 2026ची न्यूज आहे आणि आपल्या अहिल्या नगरमधली आहे. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. मग हे जर चित्र आपल्याला पालटायचं असेल, हे जर चित्र आपल्याला पालटायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे? पुढे जाऊया. तर नेमकं काय केलं पाहिजे तर आपल्या माहिती पत्रिकेमध्ये आपण पान उघडा आणि मध्यभागी एक चार्ट दिलेला आहे पिवळ्या रंगाचा. त्याच्यामध्ये XX आणि XY हे गुणसूत्र दिलेले आहेत. तर आईकडे X आणि X असे 2 गुणसूत्र असतात, वडिलांकडे X आणि Y असे 2 गुणसूत्र असतात. आईकडून X आला, वडिलांकडून X आला, 2X
मुलीचा जन्म व्हायला पाहिजे. आईकडून एक्स आला, पण आईकडून 2 एक्सच आहेत, त्यामुळे यावेळेस किंवा कधी पण ती एक्सच देऊ शकते. तर आईकडून परत एक्स आला, वडिलांकडून यावेळेस मात्र वाय आला आणि XY झाला, तर कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? मुलाचा जन्म व्हायला पाहिजे. याचा अर्थ असा की मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? वाय गुणसूत्र आवश्यक आहे. आणि मग ते कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? पुरुषाकडे आहे. मग जर मातेच्या पोटी जर मुलगा जन्माला येत नसेल तर दोष कोणाकडे गेला पाहिजे? कोणाकडे गेला पाहिजे? पुरुषांकडे गेला पाहिजे. बरोबर आहे ना? पण समाज कोणाला दोषी पकडतो? स्त्रीला दोषी पकडतो, मातेला दोषी पकडतो आणि मग तिला त्रास दिला जातो. हे चुकीचं आहे की नाही? मग हे बदलणं आवश्यक आहे की नाही? मग हा जो काही अंधश्रद्धेचा भाग आहे, हा जो गैरसमजुतीचा भाग आहे आणि हा अख्ख्या समाजामध्ये ही गैरसमजूत आहे, मग ती जर परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला घरोघरी हे जागरण करावं लागेल. मग त्यासाठी म्हणून आपण एक छोटी युक्ती केली. ती युक्ती अशी की शाळेमध्ये 7वी, 8वी, 9वी, 10वी 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांना हा चार्ट समजून सांगायचा आणि त्यांना होमवर्क द्यायचा की तुम्ही तुमच्या परिवारातील प्रत्येकाला हा चार्ट समजून सांगायचा आहे. अवघड आहे का? अवघड आहे का? समजायला सोपं आहे. वहीमध्ये सुद्धा हा चार्ट काढता येतो है ना. आता तुमच्या हातात माहिती पत्रिका आहे, ती तुम्ही जपून ठेवा आणि त्यातून तुम्हाला पुढचं परिवर्तन करण्यासाठी मदत होणार आहे. तर आपल्या गावामध्ये ज्या काही शाळा आहेत, लक्ष द्या, आपल्या गावामध्ये ज्या काही शाळा असतील त्या शाळेच्या माध्यमातून आदरणीय मुख्याध्यापक सर मॅडम यांना हा विषय समजून सांगायचा आहे. याचा एक बोर्ड करून, त्याचं एक बॅनर करून शाळेमध्ये लावायचं आहे आणि मुलांना 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना हा चार्ट समजून सांगितल्यानंतर त्यांना होमवर्क द्यायचा आहे की आपापल्या घरी आणि आपल्या परिसरामध्ये याविषयीची माहिती आपल्याला प्रसारित करायची आहे. असं जर आपण केलं तर घरोघरी जो गैरसमज आहे हा बदलण्यासाठी, याच्यात परिवर्तन होण्यासाठी आपल्याला नक्की मदत होणार आहे. याच्यात कोणाला शंका आहे का? मुद्दा समजलाय का? अवघड नाहीये ना? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे मानसिकता बदलणं. म्हणजे आपल्या समाजामध्ये काय की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन असं म्हटलेलं आहे. मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलीला पराया धन असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं कार्य ती करते. हा विचार, हा संस्कार आपल्याला गावामध्ये रुजवायचा आहे. मग ते रुजवताना आपण नेमकं काय केलं पाहिजे? त्यासाठी जनजागृती आणि लोकशिक्षण अशा 2 गोष्टी आहेत. मग त्या कशा साध्य होतील? तर त्यासाठी म्हणून एक पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे स्त्री जन्माचे स्वागत करा. या पुस्तकाची 25वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकाची 25वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. 2007ला पहिली आवृत्ती आदरणीय अण्णा हजारे साहेबांनी याला प्रस्तावना लिहिलेली आहे आणि आता या 25व्या आवृत्तीला आदरणीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस सरांनी याला प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये छोट्या छोट्या 9 नाटिका आहेत, ज्या 8-10 मिनिटाच्या अशा 9 नाटिका आहेत. त्याच्यापैकी 6 मराठी आणि 3 हिंदी नाटिका आहेत. याच्यामध्ये PCPNDT कायद्याची माहिती आहे, त्याविषयीची सखोल अशी त्याचे अटी नियम याची पण माहिती आहे. यासोबतच अनेक प्रकारच्या कविता, अनेक प्रकारची गीतं याच्यामध्ये आहेत आणि यासोबतच अनेक प्रकारचे स्लोगन, म्हणी, वाक्यप्रचार ज्या स्त्री जन्माच्या स्वागताविषयीच्या त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत. म्हणजे एका पुस्तकामध्ये जनजागरण आणि लोकशिक्षण हे दोन्ही पण गोष्टी आपण करू शकतो. आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या मागे QR कोड आहे आणि तो जर आपण स्कॅन केला तर हे अख्खं पुस्तक ऑडिओ बुक आहे. ऑडिओ बुक म्हणजे
म्हणजे ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. मोबाईलला जर आपण हे स्कॅन केलं तर या 9च्या 9 नाटिका, जसं आकाशवाणीवर आपण नाटिका ऐकतो तर अशा प्रकारच्या नाटिका आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे जेव्हा पण एखादी नाटिका आपल्याला सादर करायची असेल तर त्याचे डायलॉग पाठ करायची आवश्यकता नाही. हे ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे, फक्त आपल्याला ॲक्शन करायची आहे. तर 9च्या 9 नाटिका आपल्या गावाच्या जत्रेमध्ये असेल किंवा शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये असेल किंवा ग्रामसभेमध्ये असेल, आपण सादर करू शकता. ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, फक्त ॲक्शनच आपल्याला करायची आहे. आणि 8 ते 10 मिनिटाच्या अशा छोट्या छोट्या या नाटुकल्या आहेत. याच्यामध्ये भरपूर काही गीतं, गाणी, कविता हे सगळं माझं स्वरचित आहे. तर याचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. त्यानंतर अनेक गावांमध्ये मुलीचं नाव नकोशी, नकोसा, वसीबाई, निराशा, दगडाबाई, हुंडाबाई, पथरी असं ठेवलं जातं. आपल्या या 16 गावांमध्ये अशी काही नावं आहेत का? नाही ना? पुढे जाऊया. हा खराब आहे, नकोशी नाव ठेवणार नाही अशा विषयीचा. पुढे जाऊया, आणखी पुढे जाऊया. एक गाव आहे पुण्यामधलं की जिथे सरपंचांचंच नाव नकोशी आहे. तर तिथे जाऊन की 2000 कितीची बातमी आहे, 2011. तर या ताईंचा मला फोन आला होता, कारण सातारा जिल्ह्यामध्ये 253 एवढ्या नकोशी नावाच्या मुली सापडल्या होत्या आणि एकाच व्यासपीठावर आपण त्यांचं नामकरण केलं होतं. ती बातमी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा या ताईंचा मला फोन आला होता की माझंच नाव नकोशी आहे आणि मी सरपंच आहे, तर आपण याल का? तर मी गेले होते आणि तेव्हा 1200 महिलांच्या साक्षीने आपण ताईंचं नामकरण जयश्री केलेलं होतं आणि ती इंडियन एक्सप्रेसला ती न्यूज आली होती. पुढे जाऊया. ते या 253 महिला आपल्याला चिमुकल्या दिसत आहेत की ज्यांचं नाव नकोशी आहे. पुढे जाऊया. हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला पण पाहायला मिळेल. डॉक्टर सुधा कांकर या नकोशी असं जर टाकलं तर अनेक नकोशी, आजपर्यंत 1200 नकोशींचं नामकरण आपण करू शकलेलो आहोत. त्यानंतर आदरणीय आयुक्त साहेब महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभागाचे, त्यांनी खूप मदत केली. त्यांनी एक सर्क्युलर काढलं प्रत्येक गावागावातून आणि प्रत्येक शाळेतून की नकोशी नावाची मुलगी असेल तर त्यांची लिस्ट आम्हाला दिली आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचं नामकरण केलं. अशा महाराष्ट्रामध्ये 1200 मुलींचं नामकरण केलं आणि त्याला आता जवळपास 17, 18, 20 वर्ष झाली. त्याचं परत एकदा काय परिवर्तन झालं याचं टाइम्स ऑफ इंडियाने त्याचा सर्वे केला आणि त्यांच्यामध्ये झालेला सकारात्मक असा बदल नोंद करून त्यांनी ग्लोबली म्हणजे सगळ्या विश्वामध्ये ती बातमी प्रसिद्ध केली. ती बातमी आपल्यासमोर आहे. अनवॉन्टेड गर्ल्स रिनेमिंग सर्वे बाय टाइम्स ऑफ इंडिया. आणि त्यांनी अशी नोंद केलेली आहे त्यांच्या प्रत्येक मुलीचं नामकरण जेव्हा रिनेमिंग झालं तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी संधीचा फायदा घेतला आणि कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं, कुणी आशाताई झालं वगैरे वगैरे. त्यांच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल झालेला आहे त्याची नोंद त्यांनी घेतलेली आहे. पुढे जाऊया. आणि अशा प्रकारचं फक्त आणि फक्त भारतातच असं नाव ठेवलं जातं, भारताबाहेर कुठे ते ठेवलं जात नाही. हे आपण पाहतोय की युवा पिढीचा सहभाग म्हणजे सगळ्या कॉलेज आणि सगळ्या आपल्या युनिव्हर्सिटींना सोबत घेऊन हा विषय आपण कॉलेज स्तरांवर पण नेलेला आहे. आपल्याही गावामध्ये जेवढे शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगणं आवश्यक आहे. पुढे जाऊयात. मग NCC असतील, पुढे जाऊयात. नेहरू युवा केंद्र असेल, बचत गटातल्या महिला असतील, पुढे जाऊयात. नंतर अशा प्रकारची रॅली आपण काढू शकतो. आत्ताच सरांनी सांगितलं की काही निबंध स्पर्धा, काही आणखीन काही स्पर्धा घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा युवा पिढीचा सहभाग आपण घेऊ शकतो. हा झाला 7वा कलम आणि नंतर 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. तो नेमका काय आहे?
विवाह सोहळा प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधी होतच असतो. विवाह हा एक संस्कार आहे, ती आपली एक परंपरा आहे आणि त्या म्हणजे परंपरेतून आपल्याला परिवर्तन करायचं आहे. म्हणजे मुलगा नको ही भावना सुद्धा काही वर्षाच्या परंपरेने आलेली आहे. याला मोडीत काढून मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, स्त्री जन्माचे स्वागत व्हावं, अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यासाठी हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा एक संस्कार आपण आपल्या कुटुंबामध्ये रुजू करू शकतो. त्याची फार सोपी पद्धत आहे. याचा एक मंत्र बनवलेला आहे आणि तो मंत्र असा आहे, परत माहिती पत्रिकेवर या. तो मंत्र माहिती पत्रिकेमध्ये लिहिलेला आहे. अर्थात ही हिंदी माहिती पत्रिका, आत्ताच आमचा राजस्थानला दौरा झाला होता त्यामुळे ही हिंदी आहे, परंतु ठीक आहे. तर याच्यामध्ये हिंदीचा आपण म्हटलेलं आहे की एक समान बेटी बेटा, बेटी बचाव का 8वा फेरा. पण मराठीतला मंत्र लिहून घ्या. लेका एवढीच लेकही भारी, लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. परत सांगते, लेका एवढीच लेकही भारी, म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढी मुलगी भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे. लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. लिहिलं? आता इकडे लक्ष द्या. या मंत्राचा बॅनर करून आपण मंडपात लावू शकतो. हा मंत्र गुरुजींना समजून सांगायचा. 7 फेऱ्यानंतर 8वा फेरा घेताना गुरुजी हा मंत्र म्हणतील आणि त्यांच्या पाठीमागे वधूवर सुद्धा म्हणतील अशी माहिती त्यांना सांगायची. आणि हा 8वा फेरा का इतका महत्त्वाचा आहे? कारण जेव्हा विवाह सोहळा होत असतो तेव्हा वधूकडचे सगळे उपस्थित असतात, वराकडचे सगळे उपस्थित असतात, मोठ्या प्रमाणामध्ये समाज आणि गावकरी उपस्थित असतात. त्यामुळे जनजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग, लोकसंस्कार या सगळ्या गोष्टी या 8व्या फेरेतून होत असतात. आणि अग्नी साक्षीने घेतलेलं ही जी काही शपथ आहे ही नक्कीच त्याचा चांगला उपयोग हा भविष्यामध्ये होत असतो. तर अशा प्रकारे 8वा फेरा जेव्हा आपण सुरू केला 2004च्या सुमारास, म्हणजे आपली चळवळ 1985 पासून आहे, पण 8वा फेरा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाला. तर आजपर्यंत 12,500 पेक्षा 8वे फेरे महाराष्ट्रात नाही तर हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये सुद्धा घेतले जातात. सांगायला आनंद होतो की हरियाणामध्ये या 8व्या फेरेसाठी अनुदान पण दिलं जातं आणि राजस्थानमध्ये ज्या गावामध्ये सेक्स रेशो कमी आहे तिथे हा कंपल्सरी केलेला आहे. विवाह करायचा असेल, विवाहाची नोंदणी करायची असेल तर 8वा फेरा हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर आपल्याही गावामध्ये आपण हा 8वा फेरा विवाह सोहळ्यामध्ये राबवू शकतो. तर याच्यातून की संस्कारातून संस्कृतीकडे जाणं आणि त्यातून सकारात्मक परिवर्तन करणं, याच्यामध्ये लोकसंस्कार सुद्धा परिवर्तित होऊ शकतात असं एक चांगलं असं उदाहरण या 8व्या फेरेचं आहे. त्यानंतर 9वा कलम आहे आपला, तो म्हणजे ANC टॅगिंग. तो ANC टॅगिंग विषयी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे. नंबर 1 काय सांगितलेलं आहे की आपल्या गावातील गरोदर मातांची लिस्ट करा, त्यांचे फोन नंबर घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याची नाव नोंदणी PHC प्रायमरी हेल्थ सेंटरला करा. त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे गरोदर मातांना आरोग्याच्या सर्व सुविधा ज्या आपण देतो, मग आहार असेल, इंजेक्शन असेल, मेडिसिन असेल, आयरन असेल, तपासणी असेल, ज्या काही सुविधा आपण देतो त्या सगळ्या पर्पजफुली दिल्या की नाही याकडे व्यवस्थित लक्ष द्या, त्यांना त्या सुविधा पुरवा. त्यानंतर मी सांगितलं आहे की मैत्री योजना म्हणजे आपल्या गावामध्ये ज्या गरोदर माता आहेत त्यांच्याशी आशाताई, NM आणि CHO यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. त्यामध्ये विशेषतः आशाताईंनी त्यांच्याशी मैत्री करायची आहे. मैत्री म्हणजे त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचं आहे. आणि असं जेव्हा आपण त्यांच्या सुखदुःखात सामील होतो तेव्हा जर त्यांच्या परिवारामध्ये सोनोग्राफी करावी अशी इच्छा कोणाच्या मनात आली असेल
तर असं काही झालं तर तिने आपल्याला सांगितलं पाहिजे आणि आपण आपल्या वरिष्ठांचा मदत घेऊन त्यांचं मनपरिवर्तन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून ही मैत्री योजना, म्हणून याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलेलं आहे. हे ANC ट्रॅकिंग अत्यंत प्रभावी आहे आणि ते प्रत्येकाला कंपल्सरी करायचंच आहे. आधीच सुरुवातीला आपण याविषयी चर्चा केली आणि त्यावेळेस सोमवारपर्यंत आपण सगळ्याजणी गरोदर मातांची लिस्ट बनवणार आहात आणि त्यांच्या फोन नंबर सहित त्यांची मैत्री योजना आपण सुरू करणार आहात. आणि यासोबतच आपण चर्चा केल्याप्रमाणे ज्या मातेला आधीच्या मुली आहेत आणि ती माता परत गरोदर आहे त्या मातेशी म्हणजे तिची अधिक काळजी घेणं, तिची अधिक मैत्री करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अशाच कुटुंबामध्ये सोनोग्राफीचा विचार डोकावू शकतो आणि म्हणूनसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर ANC ट्रॅकिंग हा खूप मोठा व्हायटल रोल आपल्या सर्वांचा आहे आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित असणारे प्रत्येक जण एक देशहिताची भूमिका बजावणार आहेत आणि त्यातून आपल्याला ANC ट्रॅकिंग करून बाळाला आणि मातेला दोघांनाही आरोग्य संपन्न आणि सुखरूप असं ठेवायचं आहे. नंतरचा कलम आहे 10वा कलम, तो म्हणजे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. सोनोग्राफी मशीनची निर्मिती यासाठीच झाली होती की आईचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि जे बाळ आहे, आईच्या पोटातलं जे गर्भातलं बाळ आहे त्याची वाढ व्यवस्थित व्हावी, त्याचं जे काही आरोग्य संपन्नता ही टिकून राहावी आणि बाळाची वाढ होत असताना त्या वाढीचे जे टप्पे आहेत त्या टप्प्याचा अभ्यास करता यावा आणि त्यासोबतच काही जन्मजात जर काही कमी असेल, कमजोरी असेल, आरोग्याच्या समस्या असतील तर त्या आधीच आपल्याला समजाव्यात आणि त्यातून आपण उपाययोजना करून त्या मातेला, त्या बाळाला त्या रोगापासून दूर कसं करता येईल याच्या उपाययोजना कराव्या. म्हणून या सोनोग्राफी मशीनचा म्हणजे जन्म झाला. परंतु ही वरदान असलेली सोनोग्राफी मशीन शाप बनून पाहत आहे. लिंग तपासलं जातं, म्हणजे कायद्याने बंदी आहे तरी पण लिंग तपासलं जातं आणि त्यामधून मुलगी असेल तर तिला संपून टाकलं जातं. तर ही जी चिमुकली आहे, जी आईच्या गर्भात आहे, आईच्या पोटात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशी नाजूकशी कोमलशी माझे हातपाय आई तोडून टाकतील ग आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नको आई, नको असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला काही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई. नको आई, नको काही गोडधोड नको देऊस ग, कालची उरलेली शिळी भाकरी सुद्धा मला चालेल ग. नको आई, नको काही मला नको ग, फक्त तुझा प्रेमळ एक हात असू दे ग आई. हे मला आई, मला या सावित्रीबाई फुले सारखं व्हायचंय, जिजामाता सारखं व्हायचं आई, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आपल्याला येत आहे. पोटातून आवाज देत आहे, पोटातून हाक देत आहे, पोटातून आरोळी ठोकत आहे, पोटातून ओरडून सांगत आहे की आई, मावशी, आत्या, काका, मामा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. आणि अशी ही चिमुकली हाक देतोय आणि आपण असं बसून राहतोय. आपल्या गावामध्ये 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असावं ही किती मोठी दुःखाची गोष्ट आहे, किती मोठी शोकांतिका आहे. दुःखाचा सागर पसरलेला आहे, भविष्य अंधारमय झालेलं आहे. ज्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपण राहतो, ज्याचं नावच श्रीराम, जय श्रीराम या जयघोषाने सुरू होतं, अशा या श्रीरामपूरच्या सारख्या गावामध्ये आपण स्त्री भ्रूण हत्येचा रावण
घुसू देतो. स्त्री भ्रूण हत्येचा रावणाने यावं आणि 16 गावांना त्या मुलींना खाऊन टाकावं. स्त्री भ्रूण हत्येचा हा राक्षस, हा रावण 16 गावांना बर्बाद करून चालला. याचं गांभीर्याने आपल्याला विचार करावा लागेल. आज आपण ज्या चिंतन केला या सगळ्या उपाययोजना याचा आपल्याला लाभ घ्यायला पाहिजे. आणखीन एक आपली माहिती पत्रिका काढा, त्याच्यामध्ये एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान 1800-233-4475 सापडला. 10 नंबर सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान 1800-233-4475 हा हेल्पलाईन नंबर आहे. या हेल्पलाईन नंबरवर आपण फोन करू शकतो, तक्रार करू शकतो, माहिती सांगू शकतो की आमच्या गावामध्ये अमुक अमुक सोनोग्राफी सेंटरमध्ये अमुक अमुक डॉक्टरांकडे अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचं काहीतरी विचित्र घडताना दिसत आहे. आपलं नाव सांगणं कंपल्सरी नाही. आपण आपलं नाव नाही सांगितलं तरी चालेल, परंतु ही माहिती आपल्याला या फोन नंबरवर 100% पोहोचवायची आहे. हा नंबर नोंद करून घ्या, ही माहिती पत्रिका जपून ठेवा आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये हा नंबर डिस्प्ले करा, जेणेकरून सगळ्या गावकऱ्यांना समजू द्या की या नंबर आहे, या नंबरवर आपल्याला तक्रार करता येते. 24 तास हा नंबर चालू असतो. आपण या नंबरवर काही पण कुठेही सोनोग्राफी मशीनवरची शंका आली, डॉक्टरांविषयी शंका आली तर आपल्याला नक्की आपल्याला ह्या इथे ही खबर द्यायची आहे. त्यानंतर एक खबरी योजना आहे, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला नाव सांगावं लागेल. आपण जर खरी माहिती दिली आणि प्रशासनाला मदत केली आणि त्या गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी जे काही मदत हवी ती आपण करत गेलो तर शासनाच्या वतीने 1 लाख रुपयाचं बक्षीस आपल्याला मिळू शकतं. त्याला खबरी योजना असं म्हटलेलं आहे. तर कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला प्रशासनाला मदत करायची आहे. 10 झाला. 10वा कलम आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. ती सामूहिक शपथ आपल्याला आपल्या गावामध्ये प्रिंट करून आपल्या गावामध्ये जिथे काही म्हणजे बाजार होत असेल किंवा चौक असेल तिथे आपल्याला ही सामूहिक शपथ डिस्प्ले करायची आहे आणि ग्रामसभेमध्ये सुद्धा सामूहिक शपथ घ्यायची आहे. त्याची पण एक PDF आहे, ती आपल्याला आम्ही शेअर करू. त्याप्रमाणे ती प्रिंट करून आपण आपल्या गावामध्ये ती लावायची आहे. आता रिव्हिजन करूया आपण काय काय ठरवलेलं आहे. नंबर 1 आपल्याला समजले की स्त्री भ्रूण हत्या होण्याची कारणं काय आपल्याला समजले. नंबर 2 की आपल्या गावामध्ये काय कारणं आहेत हे सुद्धा आपल्याला समजलेली आहे. त्यानंतर आपण 11 कलमी कृती कार्यक्रमामध्ये नंबरवार जर आपण गेलो तर पहिला कलम काय आहे, परिसर अभ्यास. परिसर अभ्यास म्हणजे 0 ते 6 वयोगटामध्ये आपल्या गावामध्ये मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे त्याचा बोर्ड डिस्प्ले करायचा आहे. नंबर 2 आपल्याला 10 रुपयाची जादू योजना म्हणजे ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. 10 रुपयाची लखोपती योजना तुम्हाला मी सांगितलेली आहे. ती झाली ग्रामसभा. त्यानंतर आपण आलेलो आहोत फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. त्यानंतर XXXY गुणसूत्र जे आपण याविषयी बोललेलो आहोत आणि शाळेमध्ये तो डिस्प्ले करायचा आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवायचा आहे. 6वा कलम आहे नकोशीला करूया हवीशी. पण आनंदाची गोष्ट आहे की 16 गावामध्ये एक पण नकोशी नावाची मुलगी नाही. त्यानंतर युवा पिढीचा सहभाग. आपल्या गावामध्ये NCC NSSचे स्टुडंट्स असतील, कॉलेजचे स्टुडंट असतील, त्यांना सुद्धा आपल्याला या चळवळीमध्ये सामावून घ्यायचं आहे. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग, त्याविषयी आपण बोललेलो आहोत. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ आहे. आणि आपण फक्त हा विचार घेऊन ऍक्शन प्लॅन समजून घेऊन इथे थांबणार नाहीये. हे जे सगळे ऍक्शन प्लॅन आहेत त्याची अंमलबजावणी आपल्याला
या म्हणजे बोर्ड डिस्प्ले झाला पाहिजे सोमवारपर्यंत, ANC ट्रॅकिंगचं नियोजन झालं पाहिजे सोमवारपर्यंत, आणि 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ग्रामसभा घेणं, त्यामध्ये लखोपतीचा ठराव घेणं, कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करणं, हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि त्यानुसार परत आपण कधी भेटायचं तुम्ही सांगा, कारण ऍक्शन होऊन परिवर्तन झालं पाहिजे. त्यासाठी परत कधी भेटायचे तुम्ही मला सांगा. मला आणखीन एक असं सुचवावंसं वाटतं आदरणीय सरांना दोघांनाही, की आज इथे फक्त एक सरपंच ताई उपस्थित आहे सरपंचांमध्ये, आणि ग्रामपंचायत अधिकारीमध्ये फक्त 2च उपस्थित आहेत. तर आपण ऑनलाईन का होईना, पण सगळे ग्रामसेवक आणि सगळे सरपंच जर ऑनलाईन जर आले तर त्यांना हा विषय आपण समजून सांगू, कारण जोपर्यंत ते दोघं पुढाकार घेत नाही तोपर्यंत त्यांना सपोर्ट मिळणार नाही. तर या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करावेत अशी मी विनंती करेन. आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या आपण जरूर विचारा, मनामध्ये असलेल्या शंका जरूर विचारा, कारण आपण परिवर्तन करण्यासाठी इथे भेटलेलो आहोत. आपल्या गावाचा सेक्स रेशो इम्प्रूव्ह होण्यासाठी आपण इथे भेटलेलो आहोत. परत कधी भेटायचं तुम्ही मला सांगा. 3 महिन्यांनी? मॅडम, त्या सभेमध्ये घरातील पुरुषांचा पण सहभाग हवा आहे. हो, प्रश्नच नाही, हवाच आहे. ग्रामसभा ही गावकऱ्यांची सभा असते, त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही असले पाहिजे. ही महिलांची सभा नाहीये, ही गावकऱ्यांची सभा. या सभेमध्ये सगळ्या स्त्रिया आणि सगळे पुरुष अपेक्षित आहेत, फक्त महिलांसाठी नाहीये. विचारा, कोणाला विचारायचे आणखी काही प्रश्न जरूर विचारा. ANC ट्रॅकिंग नीट समजलं? सगळेजण सगळं करणार आहेत. बरं, तुम्हाला कुठलेही प्रश्न निर्माण झाले, तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तर मी जो नंबर दिलाय, 2 नंबर दिलेले, परदेशी सरांचा एक माझा, दोघांना फोन करा. तुम्ही कधीही मला फोन केला तरी चालेल, मी तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. पण आपला सेक्स रेशो वाढलाच पाहिजे. या 16 गावांमध्ये आपला सेक्स रेशो वाढूनच आपल्याला दाखवायचा आहे. मुख्य 2 गोष्टी, ग्रामसभा, लखोपती योजना आणि ANC ट्रॅकिंग, आणि हे 11 कलमी कृती कार्यक्रम सपोर्टिव्ह. ठीक आहे, आपण आता सामूहिक शपथ घेण्यासाठी उभं राहू अशी मी विनंती करेन आपल्या सर्वांना. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे. धन्यवाद. आपण खाली बसायचं आहे. आदरणीय सुधाताईंनी मांडलेले विचार खरं तर आपल्या मनाला स्पर्श करणारे आहेत आणि आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. आणि म्हणून आज या मार्गदर्शनाला नक्कीच मुलगी लोक ही मानसिकता संपवणं हीच आपली खरं तर आता जबाबदारी झालेली आहे. सुधाताईंनी सांगितल्याप्रमाणे मुलगी वाचवा एवढंच नाही, तर मुलगी स्वीकारा, सन्मान करा आणि तिचं स्वागत करा. हा संदेश खरं तर आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला घेऊन जायचा आहे. स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी त्यांनी जे जे काही उपक्रम आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत ते प्रत्यक्ष कृतीमध्ये खरं तर आपण या ठिकाणी उतरवणार आहोत. तसा संकल्प आज आपण या ठिकाणी केलेला आहे, तशी शपथ देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे. विशेषतः उपस्थित अशा स्वयंसेविका आहेत, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे ग्राम महसूल विभागाचे देखील कर्मचारी आहेत. तेच खरं तर या परिवर्तनाचे शिल्पकार असणार आहेत. म्हणून खरं तर आपली जबाबदारी निश्चितच या ठिकाणी वाढलेली आहे आणि घराघरापर्यंत पोहोचवणारी ही ताकद
आपल्यासाठी खरं तर खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपणच खरं तर या परिवर्तनाचे शिल्पकार असणार आहात, म्हणून आपण हे काम अधिक प्रयत्नाने या ठिकाणी पुढे नेणार आहोत. या कार्यशाळेच्या निमित्तानं ग्रामविकास अधिकारी जे आहेत ते आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करत आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर विराजमान आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सुधाताई कांकरे यांचे मी प्रथमतः आपले उपजिल्हा रुग्णालय तसेच आपल्या कर्मचारी वर्गाच्या वतीने प्रथमतः मॅडमचे मी स्वागत करते. तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे तहसीलदार वाघ साहेब आणि त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते. तर प्रथमतः मॅडमनी श्री जन्माचे स्वागत करा या विषयावर अत्यंत सुंदर असे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे. खरं पाहिलं तर कुटुंबात समाजात आज स्त्री मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत आहे, पण अजूनही खेड्या गावामध्ये स्त्री जन्माचं कुठंतरी स्वागत हे कमीच होत आहे. हे आपण सर्वजण पाहत आहोत आणि त्याचं पुढे आपल्याला दिसते आपले 16 गाव, त्यामध्ये माझंही गाव आहे वांगी बुद्रुक. मॅडम, आमच्या गावाचं सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये थोडासा मागासवर्गीय समाज आहे. त्या समाजामध्ये पाहिलं तर स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण हे असू शकतं, कारण की इतर समाज थोड्याफार प्रमाणामध्ये आता आपला शैक्षणिक प्रगती म्हणजे करत आहे. तर या ठिकाणी आमच्या गावच्या उपस्थित ज्या आशा आहेत, मी पण ग्रामपंचायत अधिकारी, त्याचप्रमाणे आमचे गावचे सरपंचही या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, आम्ही महिला ग्रामसभा ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस मी आवर्जून महिलांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवते. महिलांना मी आरोग्याविषयी प्रबोधन करते. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस आमच्या ग्रामसभेमध्ये विषय असतो की स्त्री भ्रूण हत्या, तसेच बेटी बचाव बेटी पढाव, तसेच महिला सक्षमीकरण यासारखे अनेक विषय असतात. त्याच्यावरती की मी चांगल्या प्रकारे महिलांना प्रबोधन करत असते आणि त्याचे म्हणजे आज मला सांगायला खूप आनंद होतोय की आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत आमच्या या क्षेत्राअंतर्गत महिलांसाठी बालकांसाठी खूप चांगल्या प्रकारे योजना या राबवल्या जातात गाव पातळीवर. महिला बालकल्याण 10% खर्च असेल, आम्ही अंगणवाडीसाठी सुद्धा तो खर्च करतो. त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचा पण आम्ही कार्यक्रम आयोजन करतो, त्याच्यामध्ये महिलांना पण आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही करत असतो. तर आजच्या या श्री जन्माचे स्वागत याच्यावर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की 1 मेच्या ग्रामसभेमध्ये आपल्याला स्त्री भ्रूण हत्या म्हणजे श्री जन्माचे स्वागत याच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि कन्या जन्म हा एक आपल्याला विषय घ्यायचा आहे. आणि सगळ्यात मला आवडलेला विषय म्हणजे रुपाई योजना आणि लखपती योजना. ते खरं म्हणजे मॅडम सांगायचं झालं तर 10 रुपये ही एकदम क्षुल्लक म्हणजे आहे आपल्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी ही म्हणजे 10 रुपये ही म्हणजे ते देऊ शकतात. आणि मला सांगायचं म्हणजे मला असं वाटतं की आपण बाळाचा जन्म झाल्यानंतर आशा सेविका असेल, सीएच असेल यांनी जर गावातील सर्व लोकांना त्याचप्रमाणे ग्रामपंचायती दवंडी देऊन जर सांगितलं की ते बाळ जर 1 महिना किंवा 1 वर्ष होईपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये किंवा एक विशिष्ट असं ठिकाण जर ठेवलं तर त्याच्यामध्ये 10 रुपये किंवा ज्याला जसं शक्य होईल तसे जर पैसे आणून टाकले आणि त्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याची जर एफडी वगैरे असं काही केलं तर नक्कीच म्हणजे चांगलं होईल. आणि ही योजना जर ग्रामसभेत विषय घेऊन सांगितला तर नक्कीच ही पुढे येईल आणि गावातील जी स्त्री भ्रूण हत्या होणार म्हणजे होते बाबा ती होणार नाही. आणि जे काही लिंग गुणोत्तर आज पाहतो आपण मुलांच्या प्रमाणात मुलींचं हे कमीच आहे, तर ते नक्कीच वाढायला काय होणार आहे, मदत होणार आहे. तर आता आपल्याला मॅडमने जे आज चांगल्या प्रकारे श्री जन्माच्या स्वागत याच्यावर जे प्रबोधन केले, जे मार्गदर्शन केले ते अत्यंत मार्मिक असे होते. आणि नक्कीच मॅडमकडं ह्या विषयासंदर्भात खूप असा आपण म्हणतो ना अत्यंत गाढा असा वटवृक्ष ज्ञानाचा
माझा नमस्कार. मी हिना पटेल सत्यवाद गावामध्ये CIT म्हणून काम करते महिला बचत गटामध्ये. तर मी मॅडमना विनंती करते की आम्ही महिलांची ग्रामसभा पण घेऊ, पुरुषांना पण आम्ही भेटू, पण तुम्ही पण तिथं आम्हाला सपोर्टिंगसाठी येतं का आमच्या गावामध्ये? मी 10 रुपयाची जादू योजना, लखपती योजना राबवणार हो, आहे. राबवणार आहे. मग चालेल येईल हो, मेन म्हणजे माणसांनी आमच्यासाठी सपोर्ट केला नाही केला, पण मी महिला बचत गटातून म्हणजे महिलांनी अशी गवाही देते का आम्ही महिला आहे ना, आम्ही बचत गटामधून पण मुलींसाठी आम्ही ना 10 रुपये असं नाही, आपल्याला सगळ्या गावाला सोबत घ्यायचं. हो हो, मग गावात आहे मॅडम. पूर्ण गावाला सोबत घेण्यासाठी आदरणीय सरपंच, ग्रामपंचायतचे अधिकारी आणि सगळी यंत्रणा आपल्याला सोबत घ्यायची, कारण आपल्याला गावाचं परिवर्तन करायचं. सगळ्यांना सोबत घ्या. आदरणीय सरपंचांना सांगा, सरपंच आहे का? अच्छा या सगळ्या मग येईल, मी नक्की येईल. हो, पण खरंच काय एक मेला करायचं. हो, एक मेला करू. सर्वांना माझा नमस्कार. आता मॅडम सुधाताई गाडकरी यांनी जे आपल्याला सकाळपासून जे आपल्याला समजून सांगितलं की स्त्रियांचं स्वागत आपण हे नक्कीच आपल्या गावात करणार आहे. आणि लिंग गुणोत्तर यात आपण नक्कीच बदल करून आणणार आहे. आपल्या गावामध्ये स्त्रियांचं स्वागत करून 10 रुपये योजना खरंच आपण केली आहे. त्या योजना नक्कीच राबवणार आहोत आपल्या गावात. एवढं बोलून गावाचं नाव सांगा. हरेगाव. अरे गाव. मुक्ता गौरी आशा वर्कर आहे मी, अर्बन भागामधून कार्यरत आहे, फातिमा हाऊसिंग सोसायटी वार्ड नंबर 1 मध्ये. आता सगळ्या विषय ग्रामीण याचा चालू आहे, आल्यापासून आम्ही ऐकतोय, पण मग आम्ही शहरी भागामध्ये कार्यरत आहे. तर आम्हाला जसं नगरसेवक वगैरे असतात तिथं म्हणजे सरपंच वगैरे नाही आहे, छोटासा भाग नाही, भाग भरपूर मोठा आहे. आदरणीय ताईंसाठी टाळ्या वाजवा. 4 गोष्टी आजची कार्यशाळा 16 गावांसाठी आहे. आणि शहरी भागामध्ये आपण काय करू शकतो, तर शहरी भागामध्ये वॉर्ड्स असतात, प्रभाग असतात. ते प्रभागाला केंद्रबिंदू मानून जसं आपण गावांमध्ये गाव समिती स्थापन केलेली आहे, तसं आपल्याला प्रभागामध्ये प्रभाग समिती स्थापन करायची आहे. त्यामध्ये नगरसेवक आहे आणि तिथे उपस्थित असणाऱ्या ज्या 10 स्त्रिया आणि 10 पुरुष अशी सगळ्यांची मिळून 11ची एक कमिटी असेल. आणि जे 11 कलमी कृती कार्यक्रमाची चर्चा आज आपण इथे केली, तेच 11 कलमी कृती कार्यक्रम आपल्याला शहरामध्ये सुद्धा राबवायचे आहे. ठीक आहे, ओके, बेस्ट लक. मी विनंती करेल शिंदे सरांनाच की आपण प्रभाग समिती एकदा सगळ्या प्रभाग समितीचं सक्षमीकरण करूया. जितक्या श्रीरामपूरमध्ये किती प्रभाग आहे? सॉरी 7. हां, मग त्या 7 समित्या ज्या आहेत त्यांचं आपण एक ट्रेनिंग घेऊया. आणि त्यासाठी जेव्हा आता 1 मेला या ग्रामसभेसाठी मी येणार आहे, त्याच वेळेस आपण त्यांचे सुद्धा सक्षमीकरणचा कार्यक्रम घेऊया. म्हणजे दोन्ही गोष्टी एका दिवशी आपल्याला करता येईल. म्हणजे आणि इथे शहराच्या पातळीवर आदरणीय नगर परिषदेचे आदरणीय नगराध्यक्ष साहेब असतील किंवा नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी असतील आणि नगर परिषदेचे सगळे नगरसेवक त्यामध्ये आले पाहिजेत आणि सगळी प्रभाग समिती त्यामध्ये आलेली असेल. आदरणीय नगराध्यक्ष सरांशी बोलून, कार्यकारी अधिकारी सरांशी बोलून आपल्याला याचं नियोजन करता येईल. 1 मेच्या दिवशी आपण नक्की करूया. धन्यवाद, थँक्यू. याच कार्यशाळेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्रीरामपूर तालुक्याचे कर्तबगार कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब आणि आपल्या दक्षता समितीचे अध्यक्ष सन्माननीय मिलिंद कुमार वाघ साहेब यांना मी विनंती करतो, या निमित्तानं आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या आपल्याला जे मार्गदर्शन केलं आणि आपल्यासाठी उपलब्ध झाल्या अशा डॉक्टर सुधा कांकरे मॅडम, त्यानंतर सरपंचताई, आमचे PSCचे डॉक्टर परदेशी सर, THO डॉक्टर शिंदे सर, ग्रामविकास अधिकारी राठी सर,
आपण उपस्थित सर्व तालुक्यातले अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील किंवा इतर विभागाचे आलेले सर्व अधिकारी कर्मचारी, जे आज या सभेला आलो ही चांगली गोष्ट आहे, परंतु ही स्थिती आली ही वाईट गोष्ट आहे. म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने मला फार वाईट वाटलं. मी जेव्हा पहिली मीटिंग पण आम्ही अटेंड केली त्यावेळेस मला वाईट वाटलं की आपल्या तालुक्यामध्ये 16 गावांमध्ये सेक्स रेशो हा फार कमी आहे. ही काही अभिमानाची गोष्ट नाही. परंतु दुसरा आनंद एक छान झाला की ही ज्या मुली आहेत त्यांना वाचवण्यासाठी एक महिलाच आपल्या पुढे सरसावल्या आहे आणि आज त्यांनी जी दीप प्रज्वलन केलेलं आहे प्रत्येकाच्या मनातलं आणि हा समुदाय बघितला तर 90% महिलाच आहे. आणि जेव्हा एक महिला ठरवते की बाबा आपल्याला आता परिवर्तन करायची आवश्यकता आहे आणि तेव्हा इतिहास जर बघितला तर तेव्हा आपल्याला लक्षात आलं असेल महिला जेव्हा जागृत होते तर तेव्हा तो परिवर्तन आपलं 100% होत असतं. आणि आज मॅडमने ज्या 11 सूत्री कलमांची माहिती दिली आणि ते भाषण करत असताना खूप महिलांच्या डोळ्यात मी अश्रू पण बघितले आणि ते साहजिकच आहे की जी भावना त्यांनी व्यक्त केली त्याचा अनुभव खूप महिलांना आहे आणि ते जे अनुभव त्यांनी व्यक्त केल्यानंतर तो जो प्रतिसाद होता तो खरंच म्हणजे एक नवीन उमेद घेऊन आलेला आहे. आणि मला गॅरंटी वाटते की आता आपल्या प्रत्येक 16 गावांमध्ये ही दीप प्रज्वलित होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट्स मिळतील. आता याच्यामध्ये आमचं पण 2दा मीटिंग झाल्या आमच्या समितीच्या. याच्यामध्ये आपण एक टार्गेटेड विषय घेतले होते की ग्रामसभेमध्ये आता मेजर रोल याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसभा याच्यावर मोठा फोकस देणं गरजेचं आहे. आपल्या जेव्हा सभा होतील गावामध्ये सगळ्या विषयांच्या असतील तर तिथे आपल्याला हा विषय मांडावा लागेल. कारण सामाजिक विषय आहे. स्टार्टिंगला आपण जेव्हा हा विषय घेणार त्यावेळेस आपल्याला खूप सारा विरोध पण होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हे विरोध करत असताना आपल्याला त्याच्यातनं एक नवीन मार्ग काढायचा आहे. त्याच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टीम आहे. ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यावर आपल्याला वॉच ठेवावं लागेल, त्यांचं आपल्याला प्रबोधन करायला लागेल, त्यांच्या फॅमिलीचं प्रबोधन करावं लागेल. आणि हे करत असताना जी आपल्याला माहिती आवश्यक होती आज ती माहिती, परिपूर्ण माहिती मॅडमने आपल्याला दिलेली आहे. मी 1 तास बसलो. मला प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचे देणगी व्यक्त करतो कारण आजच नक्की माझी जन्माला पहिलीच ट्रेनिंग असल्यामुळे तिथे मला थांबणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळेच मला उशीर झाला. परंतु 1 तास मॅडमला ऐकल्यानंतर खरंच एक छान अनुभव आला आणि आपल्याला काय काय करायचं आहे ते छान मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर सगळ्यांनी आता ठरवलं. आता याच्यामध्ये आमचं जेव्हा आमचे एक्च्युअली डिस्कशन होतं त्याच्यात पण हा मी विषय मांडला होता आणि त्याच्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनी बेलापूरला आम्ही एक सभा पण घेतली होती. पण मग मार्च आणि कामाच्या वर्गामध्ये तो विषय मागे राहिला की प्रत्येक अधिकाऱ्यांनी एका गावात जायचं, तिथे सभा घ्यायचा आणि त्या लोकांना प्रबोधन करायचं जेणेकरून 16 गावं जी आहेत तिथे आपल्याला तो विषय मोठ्या प्रमाणात घ्यावा लागणार आहे. याचा अर्थ 16 गावांचा विषय आहे का जसं त्या ताईंनी सांगितलं तर तसं नाही. कमी अधिक प्रमाणात सगळीकडे हा विषय आहे आणि हे प्रबोधन सगळीकडे करणे गरजेचं आहे. कारण एक ज्योत पेटली तर ती ज्योत अशी अनेक ज्योती पेटल्या तर त्याच्यातही आपल्याला मशाल तयार होईल आणि आपल्याला जो हा भस्मासूर आहे त्याचा तो नायनाट करता येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपली माहिती घेणं आवश्यक आहे. माउट टू माउथ पब्लिसिटी गरज आहे. मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आणि आज आपल्या घरापासून तर आता मला आनंद वाटला की 50% महिलांच्या घरामध्ये फक्त मुली आहेत. तर ती फार मोठी गोष्ट होती. आता निम्म महिला इथे आपल्या समोर होत्या. ही म्हणजे प्रगतीची धोतक आहे. ठीक आहे, याच्या मागे झालं असेल परंतु आता
महिलाही जागृत झालेल्या आहेत, त्यांचे अधिकार पण त्यांना कळायला लागले आहेत आणि जसे महिला जागृत होतील तसा समाज पण जागृत होणार आहे. त्याच्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की महिला पुढे आल्या की प्रगती निश्चित आहे आणि मॅडमने दिलेलं मार्गदर्शन ते आपल्याला छान मार्गदर्शक ठरणार आहे. तर भविष्यात आपण याच्यावर काम करत राहणार आहोत. आता हे करत असताना नुसतं मुली बचावसाठी नाही तर बालविवाहासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला माहीत असलेल्या समाजामध्ये जर कोणी बाल विवाह करत असेल तर ते थांबवणं आपली जबाबदारी आहे. तर त्या बालविवाहासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. आता योगायोगाने मला मंच मिळाला आहे म्हणून 2 गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो की आता भविष्यात जनगणना चालू होणार आहे, त्याचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे. तर आपले जेवढे जे प्रगणक आहेत त्यांना आपण माहिती द्यायची आहे. सगळ्यांना माहिती उपलब्ध आपली जी वस्तुनिष्ठ माहिती आहे ती आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्या, जेणेकरून आपलं जे जनगणना आहे ती प्रॉपर होईल. त्याच डेटावरनं आपल्याला मग फॅक्च्युअल्स कळतात. त्याच्यामध्ये महिला किती, पुरुष किती, सेक्स रेशो कळेल, त्याच्यात वयोगट असतात, ह्या वयोगटात किती मुली आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला भविष्यातल्या ज्या पॉलिसीज ठरवण्यासाठी लागतात ती तो डेटा आपल्याला उपलब्ध होणार आहे. दुसरा जो महत्त्वाचा अजून एक विषय आहे SIR. ते इलेक्शन ज्या मतदार नोंदणी याद्या आहेत त्या अपडेशन करण्याचं काम चालू झालेलं आहे आणि त्याचा प्रोग्राम आता भविष्यात 1-2 महिन्यामध्ये लागेल. तर याच्यामध्ये पण आपल्याला जे मतदार यादीमध्ये नाव असेल त्याच्यात आपल्याला फॉर्म उपलब्ध होणार आहे. ती फॉर्म भरून आणि आपल्याला ते सबमिट करायचे आहे तसे ऑफिसमध्ये म्हणजे BLO मार्फत. ते जर केले नाही तर आपलं मतदार यादीचं नाव कमी होणार आहे, लक्षात घ्या. आणि हे करत असताना आपण 2002 ची जी यादी होती त्या यादीमध्ये आपलं नाव होतं का? जर नसेल तर मग आईवडिलांचं नाव होतं का? ते कोणत्या यादी भागमध्ये होतं? काहीचं ट्रान्सफर झालं असेल तर ते जे आधीचं जे नाव होतं त्या कोणत्या मतदार यादीत किती क्रमांकावर होतं? तर हे बेसिक माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जर आपण हा फॉर्म भरून दिला नाही तर त्या मतदार यादीमधून आपलं नाव वगळलं जाणार आहे. तर हे 2 महत्त्वाचे आपले नॅशनल जे प्रोग्राम्स आहेत ते आपले येऊ घालत आहेत. आणि हा त्याच्यापेक्षा संवेदनशील जो भाग आहे एक म्हणजे मुलींच्या बाबतीत जे भ्रूण हत्या आहे आणि बालविवाह याच्यावर आपल्याला खूप लक्ष केंद्रित करायचं आहे. मला विश्वास आहे की तालुक्यातील सर्व यंत्रणा याच्यासाठी आपल्या पाठीशी आहे. आपल्याला कोणतीही मदत लागली तर आम्ही आपल्या पाठीशी आहोत. फक्त माझं एक सजेशन होतं मॅडम, आपल्याला जर वेळ उपलब्ध असेल तर 16 गावांमध्ये आपण गावागावांमध्ये आपलं थोडंसं प्रबोधन ठेवूया, जेणेकरून आमचं सांगणं आणि आपल्या भाषेत सांगणं याच्यात फार मोठा फरक आहे. आणि हां ठीक आहे, पण 1 मेला सगळीकडे पॉसिबल होणार नाही. नाही पण मग काय होतं आता थोडे उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला 2 स्लॉट उपलब्ध होऊ शकतात, एक सकाळचा आणि संध्याकाळचा. तर त्यापेक्षा बेटर आपण टप्प्याटप्प्यात 2-3 दिवसात जर 16 गावं करता आले तसं शिंदे सरांना सांगू आपण प्रोग्राम करूया. आणि त्या गावापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला तो प्रतिसाद आहे तो मिळणार नाही. तर माझी आपल्याला विनंती असेल की आपण तसा प्रोग्राम करूया आणि आपण आपला वेळ द्यावा असं मी विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराज. असल्यामुळे मला नक्की खात्री आहे की सरांच्या नेतृत्वाखाली हा जे 16 गाव आज ब्लॅकलिस्टमध्ये आहेत ते सुवर्ण अक्षराने भविष्यामध्ये केले जाणार आहेत. आणि सरांनी विनंती केली 16 गावांना भेटी द्यायच्या. तर 1 मेला आपण 3 गावं सकाळी 3 गावांचा ग्रामसभा घेऊयात. ताईंचे एक गाव, आणखी 2 गावं, अशी 3 गावं आपण जवळच्या त्यामधले अशा 3 गावामध्ये आपण 1 मेला ग्रामसभा घेऊयात. त्याचं नियोजनाची जबाबदारी कोणाला द्यायची? आदरणीय तहसीलदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते होणार आहे, ते ठरवतील. नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या अंगणवाडीताई, आशाताई आणि माझे CHO आणि सर्व तर कांक्रियाताई आणि गटविकास अधिकारी आपले तहसीलदार साहेब यांना आम्ही आश्वस्त करतो
की आरोग्य विभाग श्रीरामपूर यांच्या मार्फत दर महिन्याला जिला पहिलं अपत्य फिमेल आहे, दुसरं फिमेल आहे, तिसरं फिमेल आहे, अशा टोटल 473 महिलांची आम्ही व्हिगरसली त्यांचा फॉलोअप आशाताई मार्फत चालू आहे. मी प्रत्येक PHCला पर्सनल भेट घेऊन कोणत्या आशाकडे आत्ता करंटली पहिला एक मुलगी, तिला पहिला महिना दुसरा महिना आहे, दुसरी मुलगी अपत्य आहे आणि जिला आत्ता पहिला दुसरा महिना आहे. म्हणजे टर्मिनेशनची क्रायटेरिया 3.5 मंथ्स पर्यंत आहे. त्याच्या पूर्वीच यांचं ट्रेकिंग करतोय आम्ही आणि वी आर डुईंग दिस फ्रॉम लास्ट 1 इयर. आम्ही 1 वर्षापासून तालुका कार्यालयामार्फत व्हिगरसली जातात गोपनीय पद्धतीने आणि कोण कुठे जात असेल तर त्यांना आम्ही अटकाव करतो. मुलगा आणि मुलगी एक समान याच्याबद्दल आशाताई आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनतेच्या मनात बिंबवलं जातं. म्हणजे मुलीचं महत्त्व पण समजून सांगितलं जातंय की मुलगी कशी योग्य आहे आणि मुलगी असेल तरच सृष्टीची निर्मिती होणार आहे. परत मुली जर कमी राहिल्या तर अत्याचार किंवा बाकीचे काही भयानक प्रकार होतील हे आम्ही पदाधिकारी, अधिकारी, बाकीचे डिपार्टमेंट यांना सुद्धा मिटिंग करून सांगितलेले आणि याचा फलनिष्पत्ती म्हणून आता करंट इयरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये श्रीरामपूरचा सेक्स रेशो हा मुलींचा जास्ती श्रीरामपूरचा. म्हणजे आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही गोल अचीव केलेला आहे आणि आपण फोकस हे 16 गावांवर करतो. परंतु त्याच्या पलीकडची दुसरी गोष्ट अशी आहे की श्रीरामपूर तालुक्यामध्ये 52 ग्रामपंचायती आहे, त्यापैकी 25 ग्रामपंचायतीचा सेक्स रेशो हा मुलींचा जास्त आणि आता जो 16 गावांचा राहिलेला आहे त्याच्यावर आम्ही परत प्रयत्न करणार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहे आणि तुम्हाला मी आरोग्य विभागातर्फे आश्वस्त करतो की आम्ही तालुक्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण 100% वाढवून टाकू. त्यासाठी आम्हाला आमचे आदरणीय प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, व्हिडिओ साहेब यांचं पाठबळ आहे, तुमचं पण पाठबळ आहे. नंतर ग्रामीण रुग्णालयाचे सुप्रिटेंडेंट परदेश सर यांचं पण मार्गदर्शन असतं आणि आपण सगळा निर्धार करू की मॅडम एवढ्या तळमळीने आपल्यासाठी 2-3 तास दिला, त्यांनी वेळ दिला, त्यांना आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. त्यांचं हे सामाजिक काम आहे. मॅडम तुमच्या सामाजिक कामाला आमचा पण सहभाग आणि तुम्हाला आणि सर्वांना सदिच्छा. धन्यवाद.